मी गजानन शिंदे, आष्टी येथील उपसरपंच. माझ्यासोबत सरपंच आहेत सुनील खंदारे. आम्ही रात्रीपासून लाईनसाठी इंजिनियर आणि MSCB ला वारंवार फोन करतो, पण कोणताही कर्मचारी आम्हाला कोणताही हे करत नाही, सहकार्य करत नाही. आता जो गावातले पूर्ण इथं सगळे मंडळी जमलेली आहेत, त्यांच्या सगळ्याच्या समोर आम्ही इंजिनियरला फोन केला. इंजिनियर म्हणते की मी फक्त काम करतो, कुठं आहे ते काही सांगत नाही. मला कामच्याला येऊन भेटा म्हणाले, कुठं काम चालू आहे ते काही सांगत नाहीत. रात्री 8 वाजतापासून लाईट गेलेली आहे. आता जवळपास 8 वाजता यायला 6 वाजलेले आहेत. 24 तास झाले. 24 तासामध्ये आहे ना नुसतं फक्त काम करत चालू आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगणं आले, फक्त काम चालू आहे एवढं सांगायले. तर आम्ही आता कोणाला संपर्क करावा आणि कोणाला बोलावं? कोणाला बोललं ते इंजिनियरला बोललं, हातगावच्या इंजिनियरला जरी बोललं येईला तरी ते सांगत आहे की मी बोलतो समोर, पण त्यांचा काय परिस्थिती येत नाही. आणि इंजिनियरला बोलल्यानंतर इंजिनियर म्हणते आम्हाला तामशाला या, मी काय आहे ते तुम्हाला दाखवतो काय काम करायला येते. आता फॉल्ट आहे आष्टीला आणि तामशाला जागा असून सुद्धा आष्टीला जागा जवळपास सर्कल 12-13 खेड्यातून अटॅच आहेत. सगळे गाव अंधारामध्ये आहेत. एक कर्मचारी याचा ठेवलेला आहे रोजाचा, रोजंदारी कर्मचारी ठेवलेला आहे. त्याला काही बोलता येत नाही. त्याला बोललं ते मला लाईनमॅनला बोलला, लाईनमॅनला बोललं की लाईनमॅन मला इंजिनियरला बोलला. का बोलावं कोणाला तेवढ्या याच्यामध्ये? याचं काहीतरी आम्हाला हे करून लाईटची व्यवस्था करून द्यावी, आमचं म्हणणं एवढंच आहे, बाकी काही नाहीये. दिनांक 27 तारखेला रात्री 8 वाजेपासून आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या 33 केवी असून सुद्धा आष्टी सर्कल मधली लाईन या ठिकाणी नाही आहे. आणि आज जवळपास या हिंदू समाजाचा मोठा सण मानणारा गणपती महालक्ष्म्या या आज 24 तास व्हायले तरी लाईट सुद्धा या ठिकाणी नाही आहे. येतं 33 केवी आहे. इंजिनियर सुद्धा या ठिकाणी नाहीत किंवा ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी काम करत नाही. सर्व रोजदारीवर चालत आहे. तरी सर्व इंजिनियराला माझी विनंती आहे की आपण जास्ती न वेळ लावता त्वरित आष्टी सर्कलची लाईन या ठिकाणी टाकावी. आम्हाला पुढे जाण्याचं या ठिकाणी पाऊल उचलू देऊ नये एवढी विनंती करून आष्टी सर्कलची लाईन या ठिकाणी टाकावी ही विनंती.